नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शिवराज्याभिषेक सोहळ्यात सफर सह्याद्रीची परिवार पेनचा अविरत खडा पहारा। 40हून अधिक शिवभक्तांनी बजावले सेवा कर्तव्य। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून रोजी किल्ले रायगडावर अत्यंत दिमाखात आणि उत्साहात पार पडला। दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्तांचा महासागर रायगडावर लोटला होता। या अभूतपूर्व गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सोहळा सुकर करण्यासाठी सफर सह्याद्रीची परिवार पेनच्या वतीने विशेष सेवा मोहीम राबवण्यात आली। यामध्ये पेन तालुक्यातील विविध गावातील 40हून अधिक तरुण तरुणींनी सहभाग घेत आपले कर्तव्य चोख बजावले। गडावर यंदा दरवर्षीपेक्षा प्रचंड प्रमाणावर गर्दी झाली होती। या जनसागराला शिस्तबद्ध ठेवण्यासाठी रायगड परिवारातर्फे उत्तम नियोजन आणि मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले होते। गर्दी नियंत्रण कसे करावे, शिवभक्तांशी कसे बोलावे आणि कसे वागावे याबाबतच्या स्पष्ट सूचना स्वयंसेवकांना देण्यात आल्या होत्या। सफर सह्याद्रीची परिवारच्या तरुण तरुणींनी गडावरील अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या वाय पॉइंटवरून नाणे दरवाजा तसेच चित्त दरवाजा अशा दोन्ही बाजूंची जबाबदारी सांभाळली। वर जाणारे आणि खाली उतरणारे शिवभक्त यांच्यात समन्वय साधताना स्वयंसेवकांची मोठी तारांबळ उडाली। मात्र उन्हातानाची खाण्यापिण्याची कोणतीही पर्वा न करता या शिवभक्तांनी तब्बल 20 ते 24 तास अविरत खडा पहारा दिला। शिवरायांचे विचार आणि संस्कार प्रत्येकाच्या मनात रुजवले पाहिजे, अशी भावना आजच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात कायम असली पाहिजे। याच प्रेरणेतून आम्ही ही सेवा मोहीम फत्ते केली, अशी भावना मोहिमेत सहभागी झालेल्या शिवभक्तांनी व्यक्त केली। हा कठीण सेवा यज्ञ यशस्वी करण्यासाठी पेन तालुक्यातील अनेक शिलेदारांनी दिवसरात्र मेहनत घेतली। यामध्ये प्रामुख्याने विजोत पाटील, गौरीच कोठेकर, संगम म्हात्रे, विजय गावंड, मनोज दादा, रितेश भोईर, विवेक घरत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। विविध संस्था आणि गडसेवकांच्या याच अद्वितीय सहकार्यामुळे यंदाचाही शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत दिमागदार आणि सुरक्षितपणे संपन्न झाला, असे कौतुक गडप्रेमींकडून केले जात आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अरुण चवरकर, पेन। नमस्कार मित्रांनो, आम्ही सध्या सेवा मोहीमला उभे आहोत आणि आमच्या सोबत तुम्ही पाहू शकता सेवेकरी उभे आहात। तर दादा, तुम्ही काय सांगू शकता की कधीपासून तुम्ही सेवा करताय? जय शिवराय। आम्ही रायगड परिवाराच्या वतीनं सफर सह्याद्रीची ग्रुप पेन रायगड यांच्या वतीने या ठिकाणी या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सेवा मोहिमेकरता सेवा देण्यासाठी आलेलो आहोत। रायगड विभाग दुर्गेश्वर रायगड आपल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून ज्याला संबोधलं जातं, असा हा अभेद्य असा रायगड किल्ला। आणि या रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा हा मोठ्या दिमाखात व उत्साहात साजरा केला जातो। संभाजीराजे भोसले यांच्या वतीनं या सोहळ्याचं एक दैदिप्यमान असं आयोजन या ठिकाणी करण्यात येतं आणि महाराष्ट्रातील विविध जे दुर्गसेवक आहेत या मोहिमेमध्ये, या सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपली सेवा या सोहळ्यामध्ये देत असतात। मग ती स्वच्छता असो, गडावरील नियोजन असो, गर्दी नियंत्रण असो, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही आपली सेवा देत असतात। त्यातीलच आमच्या सफर सह्याद्रीची गड पेन रायगड या ग्रुपमार्फत किल्ल्याच्या व्हाय पॉईंटवर नाणे दरवाजापासून व्हाय पॉईंट आणि व्हाय पॉईंटपासून आपला हा चित्त दरवाजा या इथे आम्ही गर्दी नियंत्रणासाठी आम्ही सर्व स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित आहोत। आज 2 दिवस आमचे जवळजवळ रायगड विभागातून 147 दुर्गसेवक या मोहिमेत सहभागी झालेले आहेत। स्वयंसेवक